सो गाईज मी अंघोळ वगैरे करून रेडी आहे आणि आता मी सर्वात करून घेते तयारी आणि मम्मीला पण म्हणते, कारण मम्मीला पण तिकडेच मामाच्याच घरी घेऊन जायचं आहे माझ्या मोठ्या मामाकडे, कारण माझ्या मोठ्या मामाकडेच माझी ताई राहते. मोठ्या मामा माझी आहे वारले बिचारे, मामा मामी दोघं, तर त्या घरामध्ये ताईच राहते. तर ते मला सोडून द्यायचं आहे माझ्या मम्मीला. तर मम्मी आता पासूनच तिथे थोडं हेल्प वगैरे करू लागेल. छोटासाच बड्डे आहे, जास्त मोठा नाही आहे, बट तुम्ही चांगला ठेवलेला आहे, छोटा पण. तर मला पण जावं लागणार आहे. तर मला माझी इच्छा आहे की मम्मी एकटी पैदळ गेल्यापेक्षा मी मम्मीला सोबतच घेऊन जाते माझ्या, म्हणजे तिथं चालली आहे ना मी, मम्मीला तिथे सोडून घेऊन मी इकडे येऊन जाईल. त्यासाठी मला गिफ्ट पण घ्यायचं आणि मी गिफ्ट दाखवेलच तुम्हाला की मी काय गिफ्ट देणार आहे त्या छोट्याशा बाळासाठी. खेळवणे वगैरे टॉईज वगैरे मला माझी इच्छा नाही आहे घ्यायची, कारण की चांगलं नाही वाटत ते टॉईज वगैरे, कॉमन वाटते खूप जास्त. तर बघते मी आता. पहिले मी रेडी होऊन जाते. सर्वात पहिल्या मी माझ्यासोबत मनूची पण आंघोळ करून दिली आहे, स्वतःला साफ करून आली, बघू शकता मनू. आणि आता तिचं मानसिक संतुलन जरा खराब झालेलं आहे, म्हणजे क्वचितच ती माझ्यासोबत खाली येईल किंवा माझ्यासोबत राहील, कारण की डोकं सटकलं आहे तिचं. मी आंघोळ करून दिली तर पक्क्यात घराच्या बाहेर पळणार आहे आता. कोई बात नाही, आप ऐसी बने रहिए मेरे. सो गाईज मी सोनाराच्या इथून आली आहे. त्या बेबीसाठी गिफ्ट घेतलं आहे मी, आणि हे आहे गिफ्ट जे तुम्हाला मी दाखवते. आणि हे आम्ही लवकरच देऊन देणार आहे, पहिलेच बड्डेच्या 1 मिनटं. तर त्या बेबीसाठी घेतली आहे मस्तपैकी छोटीशी चेन, बघू शकता मस्तपैकी. आणि बघा जास्त जाड्या काही होत्या नाही, लहान लेकरं काही जास्त जाडे घालत नसतात, तर इथपर्यंत जाडी होती, तर सगळ्यात जाडीच घेतली मी त्याच्यासाठी. आणि आता मी ठेवून देते. आता मी आणि मम्मी जाणार आहे तिकडे. दादू इकडे पाय. ये देखो गाइस, ये मेरा सबसा कौन लगता है पता नहीं, मेरी बहन का लड़का दादू. आजा आता म्हणा आता हो दे. त्याच्यात टाकले होते ना, आण दाखव इकडे. म्हटलं पाहिजे म्हटलं कोणाला. दादू आत्या म्हण, आत्या 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 म्हण, आत्या म्हण, आत्या आत्या म्हण, आत्या आत्या म्हण ना इकडे. आत्या आत्या म्हण ना, म्हण ना आत्या आत्या म्हण ना. पप्पा म्हण, पप्पा पप्पा म्हण, पप्पा पप्पा पप्पा. पप्पा म्हण, पप्पा म्हण ना. आवाज दे बरं पप्पाला, आवाज दे बरं. हे आहे पागल आस्था. हा पागल आस्था, पागल म्हण, पागल आत्ता पागल आस्था, पागल म्हण, पागल आस्था, पागल. हे सगळे पागल आहे ना दादू, हे सगळे पागल आहे ना. किती आहे मोज, मोज ना, मोज ना. सॉरी गाइस, फोन आया है मुझे. हेलो, ठीक है ठीक है ठीक है ठीक है. सॉरी गाइस, मम्मी का फोन था. तर मी आली आहे डोसा खायसाठी आस्तासोबत, आणि आम्हाला दोघींना पण खूप जास्त भूक लागली आहे. सो तसंही मी खूप जास्त खादाडी आहे, सोबत आस्तालाही खादाडा बनवून टाकणार आहे मी. आणि आस्ता तशी खादाडी आहे. आस्ताचा बचपन जे आहे तो सेम माझ्यासारखा आहे, म्हणजे मी कशी होती लहानपणी हिच्याच सारखी होती. मला खूप जास्त खाय भूक लागत होती. सेम आस्ता पण अशीच आहे. सो तिकडे डोसा बनणं चालू आहे. आता आम्ही मस्त टेस्टी डोसा खाणार आहे. तुला डोसा आवडते ना आस्ता? आणि आमच्याकडे आज बर्थडे आहे, सो आम्ही मस्तपैकी डेकोरेशन करणार. आपण डेकोरेशन करू. आणि आता सर्वात पहिले डेकोरेशनचं सामान घ्यायला जाईल आणि शेंगदाणे घ्यायचे 1/2 किलो 8 पण. सो तुम्ही असेच कंटिन्यू माझ्या
सो घाई डोसा आलेला आहे. डोसा कसा आहे आस्था? कसा आहे? टेस्टी आहे? अच्छा बोल रही आहे आस्था. स्टार्टिंगला याची टेस्ट खूप चांगली लागत होती गाईज, पण आता थोडी टेस्ट अशी डाऊनच चालली आहे. ये सब डेकोरेशन मैंने किया है गाइस, और ये लोग सब सिर्फ बैठे हैं और मैं कितने काम की हूँ. हे लोक काहीच काम नाही करून राहिले गाईस, काहीच नाही. म्हणजे यार मी इतकं एकटी काम करून राहिली आहे. ह्या लोकांना लाज नाही येते, पण बाहेर खेळून राहिली आहे, हे पण बाहेर खेळून राहिली, मी हे पण टाइमपास करून राहिली. आणि हे सगळं डेकोरेशन मी एकटीने केलं आहे आणि सगळे फुगे पण मी एकटीने फुगवले आहे. खूप जास्त थकून गेली आहे. माझा घाम पाहू शकता तुम्ही कसा गळून राहिलेला आहे. आणि हे बघा टाइमपास करणाऱ्या पोरी. चलो कोई बात नहीं गाइस, अब मैं ही कर लेती हूँ काम, मुझे ही करना है और तो मैं कुछ कर नहीं सकती. एक से एक पागल है गाइस इथं. माय काय है सर रांगोळी आहे का? किती मस्त डेकोरेशन केलं ना मी. थँक्यू सो मच. थँक्यू. हे सगळे चणे वगैरे मीच बनवत आहे. ह्या फक्त इथे फ्लॅश मारून राहिल्या, बाकी काही नाही. मैं ही बना रही हूँ सब. त्या फक्त तिथं चम्मच हलवायचं काम करून राहिल्या, सगळं मीच करून राहिली आहे. आणि इतकं छान डेकोरेशन केलं आहे. मम्मी काही प्लीज हे काढजो नको फुगे वगैरे. बाय बाबू. मी चेंज करण्यातून केक आणते. बाय. असे भी दिखते है ये लोग. तर घरी येऊन झाली आहे मस्तपैकी रेडी. जास्त नाही झाली आहे, हलकीशी थोडीफार रेडी झाली आहे. आणि कशी वाटते मी सांगा नक्की कमेंट्समध्ये. आता मी जाणार केक घ्यायला. असा हे बॅग, रेड बॅग घे, रेड बॅग घे. त्याच्यानंतर आता मी सगळं काही झालेलं आहे. तो घ्यायचं आहे का नाही ना? माझी पर्स कुठे आहे? ग्रीन कलरची. हा माझ्या पर्स कपन देते ते लक्ष बिक्षी नाही लागते. दादू घे त्याला टिक्का वगैरे लाव. जमलं. सर्दी झाली. चमचे. सो गाईज तिथली बर्थडे पार्टी संपलेली आहे आणि मी निघाली आहे घरी जायला. म्हणजे मी मम्मीला पहिलेच सोडून दिलं आहे घरी. आणि आता मी आली होती मम्मीसाठी थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं मला, तर ते घ्यायला आली होती मी. आणि आता जात आहे मी घराकडे. सो मग घरी गेल्यावर आता जेवण करायची काही इच्छा आहे नाही, कारण की मी तर भरभरून 2-3 वेळा खाल्लेलं आहे. तर थोडं बघू घरी गेल्यावर जर इच्छा झाली खायची तर मी जेवण करून घेईल, अथवा देखेंगे. वैसे तो घर में बहुत अच्छी चीज़ें बनी है थी आज मेरे. मस्त ही कारल्याची भाजी, पोळी और वरण, बट देखेंगे गाईज. आणि मस्तपैकी रस्त्यानं बघा अंधार झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये बरंच छान वाटतं.
मिठू आहे त्याची पिकाच्या घरी, ससा आहे, कोंबड्या आहे. सो गाईस, मी खूप जास्त थकली आहे. जसं की दिवसभर तुम्हाला माहितीच आहे की मी जास्त काम केलेलं आहे. गॉड, खूप असं डोकं पण दुखत आहे गाईज माझं. काय सांगू तुम्हाला, किती सांगू मी, सांगू कोणाला, ना 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 ना. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करून जा, लाईक करा, कमेंट करा, सांगत जा कमेंट करून. शिवाय देत चालते कमेंटमध्ये, नाही नका देऊ. आणि प्लीज सबस्क्राईब करा. मला सबस्क्रायबर्स माझे वाढवायचे आहेत. आणखी माझ्या नवनवीन रील्स पाहण्यासाठी माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन मॉडेलमध्ये सर्च करून फॉलो करून द्या आणि नवनवीन माझ्या रील्स बघत जा. सो